हरे नमः गुरुभ्यो नमः। आज एकादशी शंका निरसन. हा, शंका निरसन. नारायण मुदगलकर यांनी दोन शंका मांडलेल्या आहेत. हनुमंताला मधाचा अभिषेक का करतात? अन्वय व व्यतिरेक याचे स्पष्टीकरण करावे, असे दोन प्रश्न आहेत त्यांचे. हनुमंताला मधाचा अभिषेक कशाला करावा, पहिला प्रश्न. मेन म्हणजे काय? मधु शब्द हा ज्ञानवाची. मधु हा शब्द जो आहे ज्ञानवाची आहे. हनु हनु शब्द देखील तेवढंच आहे. हनुमान ज्ञानवान इत्यर्थ. हनुमान कशाला म्हणतात, तर हनु म्हणजे ज्ञान. ते भगवंताचं ज्ञान जे असते त्याला हनु म्हणायचं असते. हनुमान म्हणजे ज्ञानवान, ज्ञानाने संपन्न असल्या कारणाने हनुमान म्हणतात. मधु शब्दाचा अर्थ देखील तोच आहे. मधु शब्द ज्ञानवाची म्हणून सांगितलेला आहे. मधु हा ज्ञान, म्हणजे मधु शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. म्हणून अत्यंत गोड असणाऱ्या सगळ्या विषयामध्ये अत्यंत गोड असणारं काय आहे? ज्ञान आहे. म्हणून ज्ञान वाची हनुमान असल्या कारणाने हनुमंताला मधुचा अभिषेक करतात. ते कारण मध कसं असतंय, मध हे कसं असतंय, मधमाशांनी इकडं तिकडं सगळीकडे जाऊन अनेक प्रकारच्या फुलांच्या वर राहून बसून त्याच्यातला मध चार जो आहे की नाही, तो काढून घेतात. मध काढून घेतला जातो. हे मुख्य सार म्हणजे त्याच्यातला मध असतात त्याला. तसं मध्वाचार्य हे कसे आहेत? मध्वाचार्य म्हणा किंवा हनुमान म्हणा, कसे आहेत हे? सगळ्या भगवंताच्या सगळ्या शास्त्रामध्ये असणारं जे मुख्य शास्त्र आहे, सार आहे, ते संग्रह करून आपल्याला कळवतात. याकरता मध्वशास्त्र म्हणजे सर्वश्रेष्ठ असणार, गोड असणार शास्त्र. आणि त्या मधु शब्दामध्ये ते त्या शास्त्राचा उल्लेख किंवा शास्त्राचा विषय मधु शब्दाने सगळीकडे दाखवला जातो. याकरता मध्व हा, हनु, मध्व हे सगळे मधाचे वाचक आहेत. याकरता अभिषेक विशेष हे करून मधाचा अभिषेक भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शास्त्रांचा सारांश जे आहे की नाही जाणून घेऊन आपल्याला कळवलं जातं. आपल्याला कळवतात. मध्वाचार्य असो किंवा हनुमान असो, भीम असो, हे सगळे तसेच आहे. म्हणून मधुचा अभिषेक विशेष हे करून करायचा असतो. हनु हनुमान या शब्दाचा अर्थच तो आहे बरं का. याकरता मध्व ह्याला मध्वाचार्यानं मधुचा अभिषेक करा. मध्वो यस्य व्रते जनो दाधार धर्माणस्पते. हवामानामध्ये देखील हा मंत्र आहे. मध्वा यस्य व्रते जनः दाधार धर्माणस्पते. मध्वा म्हणजे मध्वाचार्यांचं हे जे शास्त्र आहे की नाही, मध्व यस्य व्रते, ज्या मध्वाचार्यांचं व्रत सगळेजण आचरण करतात. मध्व यस्य व्रते जनः, सगळेचे सगळे लोक त्याचं व्रत करण्यासाठी म्हणून पुढं 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 धावत येतात. दाधार धर्मणस्पते, हे दाधार धारण करून दिलं आपल्याला, सगळ्यांना आणून दिलेलं आहे. ते कोणाचा? धर्मणा हा पते, धर्मणा हा पते म्हणजे धर्माचा पती. खरं जे ज्या लोकांना धर्म व्हावा, धर्म करावा अशी इच्छा असते, त्या लोकांनी काय करावं, तर मध्वाचार्यांचं व्रत आचरण करावं. मध्वाचार्यांनी सांगितलेले जे मार्गदर्शन आहेत की नाही, ते आचरण करावे असं या मंत्रात सांगितलेलं असल्या कारणाने मधु
संपन्नम मधुसंपन्नम मधुसंपन्नम म्हणून म्हणतात. मधु हे संपन्न झालं म्हणजे ज्ञानाने संपूर्ण झालेलं हे शास्त्र आहे असा अर्थ. मधु वाता ऋता येते. मधु वाता ह्याच्यामध्ये देखील वात म्हणजे वारा. मधु वाता ऋता येते. मधु नावाचं हे वात आहेत की नाही, वात म्हणजे वायू जे आहेत. ऋता येते ऋतम सत्यम परम ब्रह्मा नावाच्या त्या ऋतशब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याचं कार्य आपल्याला म्हणजे आज्ञा आपल्याला आणून दिली जाते. असं राहावं, असं करावं, असं हे करावं. म्हणून परमात्म्याने हृदयशब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याने दिलेलं शास्त्र आपल्याला आणून दिलं, पोचता करवलं. म्हणून याकरता मधु. म्हणून मधु हा शब्द जो आहे तो मुख्य प्राणाला वाचक आहे. म्हणून मुख्य प्राणाची सेवा म्हणजे पूजा वगैरे करताना विशेष अभिषेक जे आहे मधाचा करावा म्हणून सांगितलेलं आहे. आणि परमात्म्याला देखील मधाचा अभिषेक करतो आपण. तो कशासाठी तर ह्याच उद्देशाने केला. ते मध अभिषेक केलेला आपण घेतलं म्हणलं की नाही, ज्ञान आपलं वाढतं. म्हणून सगळ्यांना कोणालाही ज्ञान वाढावं, चांगल्या रीतीचे ज्ञान यावे, प्राप्त व्हावे अशी इच्छा असते तर देवाला अभिषेक केलेला मध यावा. का हे सगळं हनुमंताला मध हे विशेष हे करून आवडतं आहे, अभिप्रेत आहे. मधु म्हणजे ज्ञान बरं का, मध्वा. परमात्मा देखील मध हे जास्त आवडत असते, हे समजून घ्या. हा पहिल्या प्रश्नाचा अभिप्राय सांगितलेला आहे. शास्त्रामध्ये जे सांगितलं ते तुम्हाला कळवलं. आता अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती म्हणून असे दोन प्रकारचे न्यायशास्त्रामध्ये विभाग आहेत. अन्वय व्याप्ती म्हणजे तत्सत्वे तत्सत्वम हे अन्वय व्याप्ती. तदभावे तदभाव हा व्यतिरेक व्याप्ती. वर्गशास्त्रामधील विषय हा नारायणाचार्यांनी मांडलेला आहे. अन्वय व्याप्ती व्यतिरेक व्याप्ती असे दोन. एक अन्वय व्याप्ती म्हणजे काय, ते असेल तर ते असतं, ते हा अन्वय व्याप्ती. ते नसेल तर ते नसतं, त्याला व्यतिरेक व्याप्ती. असे एकूण तत्सत्वे तत्सत्वम तदभावे तदभाव हे दोन मेन तर्कशास्त्राप्रमाणे सांगितलेले विषय आहेत. हं? जी गोष्ट आपल्याला सगळीकडे दिसून येते की नाही, ते तिथं असल्या कारणाने ते दिसून येते. जी गोष्ट सगळीकडे आपल्याला कुठेही उपलब्ध होत नाही, दिसत येत नाही, ते दिसत नसल्या कारणाने ते नसतं. असं व्यतिरेक व्याप्ती बरं का. याप्रमाणे अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती नावाच्या दोन व्याप्ती आहेत. त्या व्याप्तीचे लक्षण सांगितले आहे बरं का. याकरता अन्वय व्याप्ती म्हणजे हं, अन्वय व्याप्ती म्हणजे तत्सत्वे तत्सत्वम. तत्सत्वे तत्सत्वम. ती एक गोष्ट असेल तर असं, ते एक गोष्ट नसेल तर नसे. जसं धूम सत्वे वन्नी सत्वम. धूर असेल तर अग्नी असतो. हे काय म्हणतात त्याला, अन्वय व्याप्ती. आणि दुसऱ्या व्यतिरेक व्याप्ती म्हणजे वन्नी अभावे धूम अभाव. अग्नी असेल तर धूम नसतं, धूम असेल तर अग्नी असतो. पण अग्नी असेल तर धूर नसतो. हे अग्नी नसेल तर धूर नसतो, त्याला व्यतिरेक व्याप्ती म्हणतात. अशामध्ये अशा रीतीने दोन व्याप्त्या आहेत. व्यतिरेक व्याप्तीमध्ये अग्नी नसेल तर धूर नसतो, धूर नसेल तर अग्नी नसतो असं म्हणता येत नाही. धूर नसेल तर अग्नी नसतो असं म्हणता येत नाही. अग्नी असेल तर धूर असतो आणि अग्नी नसेल तर धूर नसतो, हे बरोबर आहे. काही काही ठिकाणी धूर नसला तरी अग्नी असतो. सप्त आयोगोलक म्हणून जे आहे त्याच्यामध्ये धूर जरी नसला तरी अग्नी असतो. म्हणून ह्याला काय म्हणतात,
एक व्यतिरेक व्याप्तीचा एक दृष्टांत, दुसरा एक दृष्टांत. हे सगळीकडे व्यतिरेक व्याप्ती हे लागू होत नसते. तदभाव आहे तदभाव हा, तो नाही आहे तर तो नाही आहे असा अर्थ. जे नाही आहे ते नसतंच आहे, म्हणजे असतं आहे ते असतंच आहे असा अर्थ. एकूण व्यतिरेक व्याप्ती आणि अन्वय व्याप्तीमध्ये असा फरक आहे बरं का. त्याकरता मुद्गल आचार्यांनी काय हे सांग विचारलेलं आहे, त्याकरता मी त्याचं प्रश्न स्पष्टीकरण केलेलं आहे. अजून त्यांना काही विचारायचं असेल तर विचारू शकतो बरं का. अरे हे दोन तर गोष्टी हम्म नारायणाचार्यांनी मांडले होते, ते कळवले. अजून काय पाहिजे आहे तुम्हाला? हा. नाही, तुमच्या घरी असतं तर मला हम्म. यायचा रस्ता वगैरे मिळायला पाहिजे की. मिळेल की. तो आठवडा पाठवून द्या. हम्म. लोकेशन पाठवतो. तिथून पाठवून द्या. हा हरे ह्याच्या तावशीच्या घराच्या जवळच आहे. हरे कोणाच्या घरी? नमः. हा नमस्कार. हा, हरे नमः. औषधीकरांच्या घरी. आपण ठीक आहे. हनुमानाच्या प्रतिमेला आपण नाम लावतो का? लावावं लागतं नाम म्हणजे काय, परमात्म्याचं चिन्ह आहे ते, सगळ्यांनाच हो, आहे. पण जसं आपण चिन्ह धारण स्वामींना करणे, लावतो, मुद्रा धारण करणे हे सगळं स्वामींच्या सर्व. वृंदावन, हो स्वामींच्या हा? वृंदावन वगैरे लावतो, स्वामींच्या वृंदावनाला वगैरे लावतो, पण तर हनुमानाला मारुतीला कधी? लावलेलं उरलेलं जे आहे ते स्वामीनारायण. आधी पहिल्यापासून लक्ष्मी, त्यानंतर मुख्य प्राण, भगवंताचा हो प्रसाद बरोबर आहे. घ्यायला अधिकारी. हो, त्यांनी नाही लावल्यानंतर उरलेलं जे आहे ते क्रमाने एकेकांना देत जावं. बरोबर बरोबर, पण ते चंदन उगाळलेलं लावतो आपण. मी गोपीचंदनाविषयी म्हणतोय, गोपीचंदनाचे जे गोपीचंदन नाही नाम लावतो. लावायचं, चंदन नाही लावायचं. आधी गोपीचंदन लावावं, नंतर मग अच्छा. चंदन लावावं. परमात्म्याला वाहिलेला नंतर. हम्म? हम्म. आणि हे बर बर. गोपीचंदन काय आहे, चिन्ह धारणासाठी येते, भगवंताचे चिन्ह धारण करण्यासाठी म्हणून दिलेले आहे. अच्छा. तर तेवढं महत्व असलेलं जे आहे ते कृष्ण परमात्म्याने दिलेलं आहे हम्म. हम्म. गोपीचंदनाला. हम्म. बर. हरेन महा. अरे कालच फक्त मध्वनवमीला मी मधूचा अभिषेक पाहिला. कोणाला? ह्याला, मारुतीला. परंतु एरवी कधी करता येतो? आता बुद्धिदाता आहे म्हणताय आपण, तर मग एरवी केव्हाही करावा. करता येतं, केव्हाही करता येतं, एकादशीला एक नाही. हा, तेच म्हटलं मी. तर मग कधी कधी करावा? उपवासाच्या दिवशी ना. हा, कधी करावा? तेच आहे. ज्या दिवशी उपवास नसतो त्या दिवशी करावा. कारण हम्म. उपवास जो आहे भगवंताच्या प्रीत्यर्थ केला जातो. आधी दिना म्हणतात त्याला, भगवंताच्या प्रीत्यर्थ म्हणून करतात. आणि त्या मुख्य प्रणाली सगळ्या लोकांना उपवास तर सगळ्यांनाच लागू होतो. हम्म. त्याकरता एकादशीला मधु अभिषेक नसतो. हम्म. हम्म. अजून म्हणजे हा. महाकुंभ विषयी थोडं सांगितलं तर बरं होईल. हे बघा, हा कुंभ हा जो आहे, हं. कुंभ राशीमध्ये गुरु येणे, गुरु कुंभ हं. राशीत असताना, त्या कुंभ राशीमध्ये गुरु असला की गंगेला महत्व असतं. केव्हाही दर 12 वर्षाला एकदा कुंभ राशीमध्ये गुरु येतो. हं. त्याकरता कुंभ राशीत गुरु असताना, त्याला कुंभ राशीत गुरु असल्यामुळे, रवी नाही, कुंभ राशीत गुरु असल्यामुळे गंगेमध्ये महत्व असतं. एवढंच की ते गंगेतलं जे महत्व आहे ते कुठून, हरिद्वार पासून प्रारंभ करून कलकत्त्यापर्यंत ही गंगा नदी वाहत असते. त्या कोणत्या वेळेस तर ठराविक असते वेळ, कोणत्या ठराविक वेळेस रवी आणि गुरु, त्याचप्रमाणे इतर ग्रह देखील, बुध वगैरे सारखे शुभग्रह ज्यावेळेस हं. त्या एका म्हणजे मिसाळ एके ठिकाणी आलेले असतात, त्यावेळेस त्या त्या स्थानामध्ये विशेष गंगेचं सन्निधान असते.
असं सांगितलेलं. म्हणून एक एकदा 12 वर्ष झाल्यानंतर एकदा जे आहे हरिद्वार मध्ये असते. तर त्या कार्य म्हणजे त्यावेळेस जे आहे काशीमध्ये देखील काही काही ठिकाणी राहतात आणि काही प्रयागामध्ये. आता सध्या काय प्रयागामध्ये आहे. हो 42 वर्षानंतर, 42-43 वर्षानंतर एकदा येणारा हा प्रयागामधला आहे. हा प्रयागाचा पुन्हा कुंभ असं म्हणजे गंगेचं विशेष सन्निधान आहे की नाही, ते विशेष हम्म. सन्निधान आता सध्या चालू आहे आणि हे 1 वर्ष असते. आणि त्या 1 वर्षामध्ये पुष्करणी म्हणतात त्याला. हम्म. विशेष करून सन्निधान राहणं. आदि पुष्कर, मध्य पुष्कर, अंत्य पुष्कर नावाचे 3 प्रकारचे पुष्कर असतात. ह्या 3 प्रकारच्या म्हणजे एका वर्षामध्ये जे आहे पहिले 2 वर्ष किंवा 2.5 वर्ष, त्याच्यानंतर मध्ये 2-2.5 वर्ष आणि शेवटचे असे 3 वेळा हा कुंभ म्हणजे तो सन्निधानाचा समय आहे. आता सध्या आदि पुष्करणी आहे. आदि पुष्करणी म्हणजे काय? पहिला पहिलं जे आहे गंगेचं सन्निधान, गंगेमध्ये राहणं हे पहिल्यांदा आहे. ते कुठं आहे तर प्रयागमध्ये आहे. प्रयागराज म्हणून विशेष करून प्रयागराजाला सगळेजण जातात. गंगा कुठून त्या हरिद्वार पासून प्रारंभ झालेली कलकत्त्यामध्ये मिसळत असतात, तिथपर्यंत गंगा मिसळतच असते, जातच असते. तर हम्म. ह्या गंगेमध्ये केव्हा केव्हा विशेष सन्निधान असतं हे सांगितल्याप्रमाणे आता सध्या प्रयागामध्ये असल्या कारणाने प्रयागामध्ये सन्निधान गंगेचं विशेष आहे. कुठेतरी दुसरीकडे जाऊन मी स्नान करतो, गंगेत झालं स्नान माझं, गंगेमध्ये बुडकी मारलो असं म्हणून म्हणून म्हणता येत नाही. ज्यावेळेस जिथं सन्निधान असतं त्यावेळेस तिथं जावं, हा अभिप्राय. अच्छा. आता सध्या प्रयागामध्ये आहे म्हणून याकरता हम्म. प्रयागामध्ये जातात. प्रयागला विशेष आहे. आणि आदि पुष्करणी म्हणून, आदि पुष्कर म्हणजे काय? आज पहिलं अधिष्ठान गंगेचं अधिष्ठान त्याच्यामध्ये असल्या कारणाने विशेष सगळे देवतांना बरोबर घेऊन हिंडत असते काय का. गंगा अ- सगळ्या देवतांना आपल्या बरोबर घेऊन ते त्या विशेष स्थानामध्ये जात असते. गंगा, यमुना, सरस्वती हे 3 विशेष संगम जे आहे की नाही, कुठं आहे? हम्म. प्रयागमध्ये आहे. म्हणून प्रयागामध्ये जिथं विनिधान करतात की नाही त्या ठिकाणी विशेष हम्म. सन्निधान असते. बघा. मग आणि हे असाच जायला पाहिजे असं काही नाही. हं? हे वर्षभरामध्ये कधी केलं तरी चालेल का? कधीही चालतं. आधी मध्य अंत्य 3 पुष्कर असतात. 3 पुष्करणी असतात म्हणजे 3 वेळा गंगेचं सन्निधान विशेष हे करून राहत असतं. कुठं? हम्म. प्रयागराज. हा. म्हणून मग याकरता आता हे लोक कुंभमेळा. याच वेळेला का बरं जात आहेत? कोणत्या ते सांगितलं ना, आधी पुष्करणी आता सध्या. अच्छा, म्हणून. हा हा. आधी पुष्करणी म्हणजे आता आधी पहिलं हा वर्षाचे हा एकूण भाग करायचे. हा हा एक हा वर्षाच्या हा. भागामध्ये इतके दिवस असते, त्यामध्ये कुंभामध्ये आहे. म्हणून विशेष हे करून प्रयागराजामध्ये आहे. काही काही वेळेस हरिद्वारमध्ये येतं, काही काही वेळेस गंगेमध्ये म्हणजे काशीमध्ये येतं, काही काही वेळेस तिथं येतं, काही काही वेळेस समुद्राच्या शेवटच्या तिथं देखील राहते ती. जिथं हम्म. गंगा समुद्रात मिळते की नाही, गंगा समुद्र संगम, हा. तिथं देखील पुष्कळणी असते एक एकदा. पण ते गुरुच्या ह्याच्यामुळेच येते. गुरु हम्म. कुंभ राशीमध्ये असताना जे येते ते गंगेला सन्निधान जे आहे की नाही, गंगेला विशेष सन्निधान यायचं कारण गुरु आहे. आणि तो त्या कुंभ राशीमध्ये असल्यामुळे कुंभ, म्हणून ह्याला कुंभमेळा, कुंभमेळा असं म्हणतात. कुंभमेळा म्हणजे कुंभामध्ये गुरु असणं. हम्म. हा, विशेष हे अरे वा. घेऊन हो. सिंहामध्ये असताना सिंहस्थ म्हणून याला येतं, कोणत्या गोदावरीला असतं म्हणजे महत्व. सिंहस्थामध्ये देखील गोदावरीची महिमा देखील कुठं नाशिकमध्ये देखील असते, कुठं अनेक ठिकाणी असते. हं? उज्जैन. म्हणजे सगळीकडे जिथं जिथं गंगा यमुना गोदावरी जाते ना त्या ठिकाणी सगळीकडे एक एक ठिकाणी एक एक आहे. हम्म. नांदेडमध्ये देखील असते हो ना गोदावरीचं ते. सन्निधान. हम्म. कसं आहे एकूण कृष्णामध्ये देखील कृष्णाचं त्याच्यामध्ये असते कन्या राशीमध्ये. कन्या राशीमध्ये गुरु असताना कृष्णेराव, कृष्णाला विशेष असते, पुष्कर म्हणतात. हम्म. तुला राशीमध्ये असताना
तुंगभद्रेला असते. वृश्चिक असा एक 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 राशीमध्ये कसं करू, एक वर्षाला एक राशीत भटकत असतो. म- म- मग गुरुला एक ह्या- वर्षामध्ये एक राशी हं. असं मग असते. हे एकदा ज्या 12 ज्या वर्षांनी राशीमध्ये येतो. गुरु असतो, हं. एकदा 12-12 बारा वर्षानं वर्षांनी म्हणजे आता गुरु आता आहे एक वर्ष झालं की पुन्हा कुंभामध्ये यायचं म्हणलं तर अजून 12 वर्ष लागतात त्याला. हं. 12 वर्षाला एकदा त्या राशीमध्ये असतो गुरु. हं. म्हणून त्या सन्निधान त्या ठिकाणी विशेष सन्निधान असते गंगेचं. हं. खरे ना. आदि पुष्कर हे प्रयागला आहे. हे शेवटचे आदि मध्य अंत्य असे 3 असतात बरं का. हं. हं. म्हणून आताच सगळ्यांनी भगदड करत जायचं, धडाधड मारायचं करायचं असं नाही का. वर्षामध्ये एकूण 3 वेळा मिळतं पुष्कर. हं. 3 वेळा केव्हाही हं. जाऊ शकतो तो. आता हं. गर्दी गर्दी करत जावा असंच असं केलं तरच खरं कुंभ असं काही नाहीये. अं, हे सगळे म्हणजे काय तिथे असणारे पुराण वगैरे सांगणारे करणारे लोक जे आहेत की नाही, असं सांगून लोकांना उगी भडकवतात जरा. हो ना, मी म्हटलं तर सगळेजण जातात, आपणही जावं गडे. पण काही जावं. कळायचं नाही. आहे की एक वर्ष अजून वेळ आहे की तुम्हाला, घ्या करा हा ना. केव्हाही जा. हं. मध्य त्यासाठी पुष्करणी केव्हा? विचारलं. हा, मध्य मध्य पुष्करणी पुष्करणी मधले 2 वर्ष, मधले अंत्य पुष्करणी 2 महिने, 2 महिने. मधले 2 महिने, पहिले 2 महिने आणि त्यानंतर अंत्य पुष्करणी म्हणजे शेवटचे. अच्छा. हं? वर्षाचे 4. काय वर्षाचे 4 भाग. 3 3. वर्षाचे 4 भाग, त्याच्यामध्ये 2-2 महिन्याचा असते, 1.5 ते 2 महिन्याचा. किती ते विभाग करावा, कारण गणिताच्या हिशोबाने विभाग करून इतके दिवस म्हणून सांगतात. हम्म. हं. हं. संजय सक्रे नाव चालेल. हं? करायचं आहे. हात खाली काय करू. हा, संजय सक्रे. नमस्कार गुरु. नमस्कार. आता आम्हाला एक असा प्रश्न येतो की आम्ही नवरात्र आमच्याकडे आहे, हो. 9 दिवस. हो. व्यंकटेश त्यावेळी कधी कधी आम्ही मग समजा तिरुपती बालाजीला यात्रेला गेलो नवरात्रीला तिकडं, तर मग घरामध्ये नवरात्रीचं काय व्यवस्था होत नसते. दिवा ठेवावाच अशा वेळी लागतो. ठेवाच दिवा पाहिजे दिवा का जात? राहावाच लागतो. कलश अं, आणि दिवा ठेवतात, कोणतरी एकदम राहावं लागतं तिथं घरात. राहावंच लागणार. तर हं. सोडून जाता येणार नाही. सगळं सोडून जाता येत नाही. एकदा हा संकल्प करून ठेवत म्हणलं की ते विसर्जन होतं. हा नाही तर जेवढं आणि झालं तेवढंच करायचं, विसर्जन करून टाकून निघून जायचं. हा हा म्हणजे एक 2-3 दिवस असं करून गेलं जाता येते का? करून घेऊन जायचं. तिथं दिवा असतोच आहे. कारण आपण नवरात्री तिरुपतीची बघताच येत नाही, कारण तिथे जाऊन कधी जावं करावं असं होतच नाही, कारण घरी नवरात्र असते ना त्यामुळे. याकरता एक 3 दिवस करायचं आणि जावं. म्हणून काही काही लोकांच्याकडे, आमच्याकडे नवरात्रामध्ये 3च दिवस आहे हो, 5 दिवसच आहे हो, 7 दिवसच आहे हो. काही काही लोक सप्तरात्रोत्सव करतात, 3 दिवसाचं करतात. एक एक करायचे कारणच ते आहे. ते मोठे लोक एकदा इतके ह्याला तिरुपतीला जाऊन आल्यानंतर पुन्हा लावत असते, पण ते 7 दिवसाचं होतं. काही लोक 3च दिवस लावतात, 3च दिवसाचं राहतं. हा 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 आणि हं? आता वायूचे पुनश्चरण आम्ही आता 1-2 पद्धतीचे सांगतात सगळीकडे, कुठल्या पद्धतीने केलं तर बरं होईल वायुस्तुती पुनश्चरण? काय ज्या आपल्याला अभीष्ट श्लोक जो आहे की मंत्र. नाही, हा मंत्र आहे त्या तिथून सुरू करायचं, हा संपवायचं, पुन्हा पहिल्यांदा यायचं, पुन्हा तिथं यायचं, असं एकदा तिथून सुरू करून हा जाऊन पुन्हा तिथे यायचं, तिथून पुन्हा असं जाणं. हे येणं जाणं 2 प्रकारचे हा हा फिरत्या हा म्हणतात. तीच तीच पद्धत बरोबर. ती एक ठीक आहे. आहे. अजून वायुस्तुतीचं अजून एक पुरस्कार काय म्हणजे 41 वेळा वायुस्तुती हा सर. आपल्याला अभीष्ट असणारा जो मंत्र असतो त्या मंत्रापर्यंत 41 वेळा असं आवर्तन करावं. ही एक देखील हा पद्धत आहे.
किंवा पूर्ण वायुस्थितीत 41 वेळा म्हणायची देखील पद्धत आहे. रोज 41 वेळा रोज म्हणायचं. असं हे काय ते 41 दिवस असं करतात काही लोक. अरे बाप. रोज 41 चे असे आवर्त 41 दिवस करणं ही एक पद्धत. हम्म. हा हा हा. नमस्कार. म्हणून काय म्हणतात. खाली करावा चक्री साहेब. हं? त्यांनी हा हात रेस केलाय तो खाली करायचा. काय हे इथं चित्र दिसतं हात वर केल्याचं ते खाली करायला सांगितलं. मला काही नाही विचारायचं. तयारी काय केल्यानंतर वृंदावनाला नेसवले जे वस्त्र असतात हो त्याचं काय करायचं नंतर ते काही दिवस शवस्त्र हा ते तर अंगावर घालून घ्यायचं. जे अच्छा किंवा शेषवस्त्र देतो ते अंगावर घालून घ्यायचं. बर म्हणजे काही त्याचं लोक विसर्जन नेसतात. नाही ना करायचं काही लोक गंगेत विसर्जन असं विसर्जन म्हणून नेसून घेतात. काही लोक नुसतं अंगावर घालून घेतात पांघरायला. हम्म. अच्छा त्याने वापरलेले वस्त्र वापरायचे. हा हम्म. हॅलो, नमस्कार. नमस्कार. खावला हम्म. काय म्हणतात. इथे एक हवामान फल्गुन सखा म्हणजे काय असतं? हनुमान बाप्पाला म्हणतात फल्गुन सखा. काय ते काय सांगायचं. फिलवायू स्थितीमध्ये हो एक ह्याच्यामध्ये आहे रामेष्ठा फल्गुन सखा पिंगाक्षो मितविक्रमः. हो या ते ओळीत सगळे नाव आहेत काय त्याचे. अर्थ काय होतो? मुख्य प्राणाचे नाव आहेत ते. फल्गुन सखा हो. हं? काही विशेष कारण आहे का या नावाला फल्गुन सखा? अग्नीचा सखा आहे तो. अच्छा. अग्नीचा सखा म्हणून नाव आहे. फाल्गुन मासाशी काही संबंधित आहे का फल्गुनचा अर्जुन हे अर्जुन आहे की अर्जुनाचा मित्र. अर्जुनावर विशेष दया केलेला आहे म्हणून त्याच्या रथावर बसला होता. किती संकटातून रक्षण केलेलं आहे वाचवलेलं आहे. अच्छा, नमस्कार. म्हणून काय म्हणतात. मुकुंदाचार्य महाराज काय म्हणतात. मध्वा बाकीचे लोक आपण कोणी दिसत नाही काय. हं? हनुमानाला जसं मधाने अभिषेक करतो किंवा रोज हनुमानाची पूजा करतो तसं मग हो मध्वाचार्यांची प्रतिमा नाही ठेवत का पूजेत ठेवतात ना. ठेवतात का अच्छा मारुती काय मुख्य हनुमंताची म्हणजे मारुतीची प्रतिमा असो भीमाची असो मध्वाचार्यांची असो तिन्ही पण त्याच्यात असतात. हा मला वाटलं मग हनुमान स्वरूपच पूजा करायची असा त्याचा अर्थ घ्यायचा काही नाही तसं काही नाही. अच्छा अजून काय. गुरुजी नमस्कार. मग आता आम्ही कुंभला दुसऱ्या किंवा ते शेवटच्या 2-2 महिन्याच्या ह्याला जाता येतं म्हणजे आणि एक जातात 6 वर्ष महिन्याने व्हायच्या आत ऐकून जायचं. हं? तिथंच जायचं ना? प्रयागलाच जायचं. प्रयाग मध्ये आहे सध्या. हा, हा. वर्षभरात शेवटचे किंवा मधले 2 केले तरी 2 महिने. पहिले मधले ते वाटते असं 3. अजून काय. सगळेजण आराम आहेत ना सगळे. हो, प्रश्न आराम. लोक कमी झालेत. काही लोकांना जास्त प्रश्न येत नाहीत आता. ते स्टडी होत नाही ना तेवढा सगळा व्यवस्थित. स्टडी व्हावं काय. स्टडी झाला तरच ते काहीतरी प्रश्न येतात. स्टडीच होत नाही काय वाचून. हॅलो. हा प्रश्नाच्या स्तरावर अवलंबून आहे. इतक्या मोठ्या तर स्तरावरचे प्रश्न विचारल्यावर
छोटे छोटे प्रश्न विचारणं फार अवघड जातं. कुठं कुठं तरी होऊन जात, निघून जातो. हं, खरं आहे ना? खरंय. हं. हं, पण नाही मी आता वृषभ राशीमध्ये गुरु आहे, कुंभ राशीमध्ये नाहीये ना, मग कुंभमेळाही म्हणतोय, नेमकं काय कसं होत आहे? कुंभ राशीला विशेष असतं. जरी वृषभात असला तरी देखील कुंभेमध्ये सन्निधान असतंय त्याला. पण हे गंगेचं सन्निधान जे मुख्य बघायचं. आता सिंहस्थानी असं सिंहाच्यामध्ये असते, ते काय होतं, गुरु एक एक वेळेस मागे पुढं होतो. त्याचं कारण म्हणजे गुरु असं मागे वळून जातो, मग पुढं देखील जातो. म्हणून त्यामुळे ते हे येतं ना, गत म्हणून म्हणतात बघा. अस्त, गुरु अस्त म्हणतात, गुरुचं पालटणं म्हणतात. ते काय खालचं ह्याच्यावर अवलंबून असते. अच्छा. आणि एकूण ते नमस्कार. गुरु त्या ठिकाणी कुंभ राशीत असताना सुरू झालेलं असतं. 144 वर्षाचा काय संबंध आहे? यावेळेला सगळे म्हणतायत ना 144 वर्ष म्हणजे काय? कुंभमेळ्याचं यावेळेला हे विशेष आहे. 44 म्हणून नाही, कारण कुंभामध्ये गुरु येण्याचा विशेष आहे. 12 वर्षाला एकदा गुरु जे आहे पुन्हा त्या ठिकाणी येतो. गुरु फिरत 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 वर्षाला एक राशीत फिरत असतो. ज्या ज्या राशीमध्ये गुरु जातो त्या त्या राशीमध्ये त्या त्या गंगेचं सन्निधान एक एक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असते. गोदावरी, कृष्णा, नर्मदा. 144 चा काही संबंध आहे हं? का? यावेळेला 144 वर्षांनी आलंय असं त्याचं विशेष महत्व सांगतायत. हो, 144 काय आहे? म्हणजे 144 वर्षांनी आलं. बारंबारे 144 144. ते अच्छा, तेवढे असं. व्हायला पाहिजेत ना. त्या ठिकाणी बारंबारे त्यातून एकशे 144 म्हणून. चव्वेचाळीस दिवसानंतर प्रयागराजामध्ये राहतो म्हणून असं शास्त्रात आहे. अच्छा, तेवढ्या त्या म्हणून ठिकाणी पुन्हा यायचं म्हणलं तर एवढे वर्ष लागतील. अच्छा, वा, पुन्हा हेच एकदा तुम्हाला कुंभस्नान पाहिजे झालं तर मग पुन्हा 140-42 वर्ष झाल्यावर मग तुम्ही गंगेत विशेष सन्निधान म्हणून स्नानाला जाऊ शकता. तेवढ्या वर्ष आपण काही जगतो की नाही की म्हणून आता जायचं. हा? धन्यवाद. दर दर ठीक 12 आहे. वर्षांनी कुंभ राशीमध्ये येतो ना. येतो, पण हरिद्वार ते गंगा संगमापर्यंत हे असतं पुष्करणी. पुष्करणी म्हणजे पुष्कर, त्या ठिकाणी गंगा नदी सगळ्या इतर देवतांना बरोबर घेऊन जात असते नदींचं. पण तिथे हे छान विशेष आहे. सन्निधान. हे छान सांगितलं आणि त्यामुळे दोन दोन म्हणजे वर्षभरात कधीही जाता येतं, मध्य वगैरे यांनी दिलासा मिळाला. हो, हो. मध्य पुष्करणी धन्यवाद. आहे, आदि पुष्करणी, मध्य पुष्करणी, अंत्य पुष्करणी म्हणून असे 3 प्रकार आहेत. त्या 3 ठिकाणी, त्या 3 ह्याच्यामध्ये जावं. कुठेतरी जाऊन गंगेमध्ये स्नान करून आलो तर पुष्करणी होत नसते. ज्या ठिकाणी विशेष सन्निधान असते त्या ठिकाणी जाणं विशेष. हं? पुष्कर म्हणजे मार्च मध्ये आम्ही गणपती जातोय. जातात का? काय? पुष्कर म्हणजे हा, ब्रह्मदेव का? इतर देवाला काय घेऊन ते पुष्कर म्हणजे काय पुष्कर म्हणजे? म्हणजे काय, सन्निधान इतर देवतांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे राहत असते. आता पुष्कर म्हणजे ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवाचं स्थानच आहे ते. पुष्करामध्ये ते ब्रह्मदेवाचं देव, दुसरीकडे कुठे नाही आहे ब्रह्मदेवाचं देव. हं? मार्च मध्ये आम्ही जातोय. कुठं आहे पुष्कराला? अं, हो, जाऊ दे, छान आहे. मार्च 18 ते 25. प्रयागला ठीक जातात आहे, प्रयाग. प्रयाग. हो. प्रयागला. ठीक आहे. म्हणजे सगळीकडेच, वाराणसी वगैरे सगळीकडेच, तिन्ही ठिकाणी. जाणार. हो. तसंच प्रयागला देखील जाऊ दे दादा. हो. हं. त्याला सक्रिय थोडा वेळ राहिला. हा, गुरुजी, फार महत्वाचं हा, आहे की
आता हे मठामध्ये जप तप वगैरे स्त्रियांना सांगतात, तर स्त्रियांना काय जप तप वगैरे लागू होतंय का? म्हणजे असं आहेत करता ना, येतंय? गुरुमंत्र असतात ना. ते गुरुमंत्र झालं. गुरुमंत्र असतात, कृष्णमंत्र, षडाक्षर, कृष्ण षडाक्षर स्त्रियांना विशेष आहे. नाही, पण आपल्याला डेली गायत्री रुटीन. कसं विशेष तसं स्त्रियांना गुरुमंत्र विशेष. हा, ते झालं. पण डेली रुटीन मध्ये त्यांना गंगा, तुळशी आणि गौ तिन्हीचीच पूजा पूजा करायची, करतायत. जप करायचं, जप करायचं पूजा कृष्णाचं. पूजा हे पूजा तिघांचीच पूजा करा करतायत. तुम्ही. सगळ्या देवतांची पूजा कशी कशी करायची सांगितली आहे. त्या स्त्रियांचं वेगवेगळं स्त्रियांना आहे. करतायत. हं? स्त्रियांना सगळ्या देवतांची पूजा वगैरे करता येते असं? ध्यान करता येतं, मानसिक पूजा देखील आहे ती, मनाने केली जाणारी पूजा हा स्त्रियांना हा, विशेष करतायत. संविधान असतंय. स्त्रियांनी करू नये असं काही नाहीये. हा, हम्म. आपल्यासारखं नाक धरून बसायचं, शालिग्रामाला अभिषेक करायचं वगैरे ते नसतंय. हम्म, हम्म. त्यांना दिलेलं आहे कृष्णाचे प्रश्नाची प्रतिमा ठेवून घेऊन त्याची पूजा करायची होते. पूजा करतात. हं? हा हा, बरोबर. करायचं. साखर वगैरे देखील नैवेद्याला ठेवता येते त्याने. साखर नाही तर निदान पाणी तरी नैवेद्याला ठेवावं लागतं. बरोबर. नमस्कार, धन्यवाद. हा, नमस्कार मला. संपला वेळ. हरे महा. हरे कृष्ण. हे छान झालं आजचं. प्रश्न उत्तर छान हं? छान, प्रश्न उत्तर छान झाली. म्हणूनच मी म्हणतो प्रश्नोत्तराकरता 2-2 दिवस ठेवावेत.